नमस्कार. मुक्ताईनगर येथील मंगेश जगन्नाथ निळे सर यांना एक चांगल्या प्रकारचा इन्स्पायर एज्युकेटर या पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि एक चांगल्या प्रकारचा भारदस्त पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. ते अतिशय सोज्वळ मेळो आणि सडतोड असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. निळे सर आपला TV24 नॅशनल न्यूज आणि एक चांगल्या प्रकारे TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचा भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात येणार आहे. आपल्याला इन्स्पायर एज्युकेटर या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर एक चांगल्या प्रकारचा आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि एक कौतुकाची थाप आपल्याला मिळते. तर या पुरस्कारासाठी निवड कशी झाली सर, काय सांगा? आम्ही इथं मुक्ताईनगरमध्ये 2013 पासून या क्लासेसची सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये मुलांकडून आम्ही सर्वांगीण विकासाचं जे काही ध्येय ठेवलं होतं त्या मार्गानं आम्ही आतापर्यंत प्रयत्न केलेले आहेत आणि त्या माध्यमातूनच डॉक्टर होमी बाबा फाउंडेशन मुंबई व भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो व आपला क्लास म्हणजे श्री समर्थ सायन्स क्लासेस निळे कोच अकॅडमी मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही इथं दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा होमी बाबा फाउंडेशनची एक्झाम इथं राबवली होती. त्या माध्यमातून ती मागच्या वर्षी पण राबवली होती, यावर्षीसुद्धा राबवली होती आणि या मागच्या वर्षी पण आमच्या क्लासेसमधील विद्यार्थी समर्थ शिवाजीराव बंजारी व यावर्षीसुद्धा शौर्य नरेंद्र वडाळे, नंतर प्रांजल सचिन महाजन असे खूप सारे विद्यार्थी दरवर्षी आमच्या क्लासेसच्या माध्यमातून त्या परीक्षेच्या मार्फत इथं इस्रोसाठी असेल किंवा जिल्हा स्तरावर असेल किंवा राज्यस्तरावर असेल सिलेक्ट झालेले आहेत आणि आम्ही त्याप्रमाणे फाउंडेशनमध्ये आणि क्लासेसमध्ये त्याप्रमाणे त्यांच्याकडून तयारी करून घेत असतो. म्हणजे आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून म्हणजे आपण जे सेवा देत आहात त्याची चाचपणी वगैरे करून आपली निवड झाली असावी या ठिकाणी मी प्रकट केलेला होता. नक्कीच. बरं सर, निळे सर, एक महत्त्वाचा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्ष होतो आहे, आपल्यावरती एक कौतुकाची थाप आपल्याला मिळते आहे आणि एक शिक्षक हा समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो, विद्यार्थी घडवण्याचं काम करतो. तर आता याच्या पुढील आपलं व्हिजन काय राहणार आहे सर, काय सांगा? मुक्ताईनगरमधील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा आतापर्यंत ध्येय राहिलेला आहे. तो यापुढेही मुक्ताईनगरच्या विद्यार्थ्यांना आम्ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेपर्यंत तर पोहोचवलंच आहे, पण यानंतर आम्ही नासापर्यंत इथल्या मुक्ताईनगरमधील विद्यार्थ्यांची मजल गेली पाहिजे या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि तळागाळातील विद्यार्थी भारताचं प्रतिनिधित्व करून भारताचा विकास कसा करता येईल या माध्यमातून आम्ही तसं विजन ठेवलेलं आहे. निळे सर, आपल्याला एक चांगल्या प्रकारचा भारदस्त पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे आणि आपण अविरतपणे सेवा देण्याचं काम करत आहात आणि शिक्षक हा परिवर्तनवादी असतो, समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो. विद्यार्थी हा विद्येच्या सागरात पोहणारा राजहंस असतो आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांचं एक अतूट असं नातं असतं. या माध्यमातून आपण अविरतपणे सेवा देत आहात याची चाचपणी करून आपल्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. बरं, मला एक सांगा की या पुरस्काराच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये संदेश काय देऊ इच्छिता, मेसेज काय देऊ इच्छिता, काय सांगा? सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांनी जी लहानपणापासून आपल्या पालनपोषण केलेलं असतं त्या दृष्टीनं प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्याचं कर्तव्य असतं की आपल्या आईवडिलांचं नाव कशा प्रकारे आपण मोठं करू, आपण आपल्या परिसरातील किंवा आपल्या शाळेचं नाव किंवा आपल्या क्लासचं नाव किंवा देशाचं नाव कशा प्रकारे मोठं होईल ह्याच विजन प्रत्येक विद्यार्थ्याचं असलं पाहिजे असं मला वाटतं की त्या दृष्टीनं आपल्या आईवडिलांचं जे काही लहानपणापासून आपल्याला घडवलेलं आहे त्याबद्दल त्यांना एक रिटर्न गिफ्ट मिळेल किंवा गुरुदक्षिणा मिळेल. आपल्या शिक्षकांबद्दल त्यांना सन्मान प्राप्त करून देता येईल, गुरुजनांचा आदर करता येईल, याप्रमाणे आपण मेहनत घेतली पाहिजे असं मला वाटतं. निळे सर, हा जो भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात येणार आहे इन्स्पायर एज्युकेटर, तर या पुरस्काराचं वितरण आणि स्वरूप काय राहणार आहे, काय सांगा? डॉक्टर होमी बाबा फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून हा पुरस्कार वितरण सोहळा 12 मे या रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर जे मरीन ड्राईव्हजवळ आहे तिथं हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. त्यामध्ये यंग सायंटिस्ट अवॉर्डसुद्धा विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून दिला जाईल. त्यामध्ये आपल्या क्लासेसचे विद्यार्थीसुद्धा आहेत. त्यांना तिथून मग तो पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था व आपल्या मुंबईमधील जे काही पंडित नेहरू ऑडिटोरियम आहेत
तिथंच त्यांना भेट द्यायला नेलं जाईल. ते मी प्रकर्षाने सांगू इच्छितो की डॉक्टर होळीबाबा प्रतिष्ठान मुंबई हे अतिशय चांगल्या प्रकारचे कार्यक्रम राबवत आहे. या दृष्टीने मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल आणि त्या माध्यमातून मुलांना विमानाने त्यांना ते इस्रोला भेट द्यायला नेत असतात. मागच्या वर्षी विक्रम साराभाई स्पेस सेंटर इथं आपला विद्यार्थी जाऊन आलेला आहे, समर्थ शिवाजीराव वंजारी. यावर्षी सुद्धा आपल्या क्लासमध्ये विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. या माध्यमातून आपल्या तालुक्याचं नाव असेल, आपल्या महाराष्ट्राचं नाव असेल, क्लासेसचं नाव असेल, शाळेचं नाव असेल, सर्वांचा गौरव होतो आहे. या दृष्टीनं आपण प्रयत्न करतच आहोत आणि पुरस्कार जो आहे तो 12 मेला मी सांगितल्याप्रमाणे यशवंतराव सेंटर इथं दिला जाणार आहे. निळे सर, वितरण पण सांगितलं, आपलं स्वरूप पण सांगितलं. या पुरस्काराच्या माध्यमातून फ्युचर पण मध्ये व्हिजन पण आपण या ठिकाणी प्रकर्षाने नमूद केलेलं आहे. एक महत्त्वाचं की एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ. डॉक्टर B.R. आंबेडकर सेज इम्पॉर्टंट स्टेटमेंट, टीच विल बी अन स्ट्रगल. एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज विच यूज इन द वर्ल्ड. शिक्षणामध्ये बदल घडवण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे आणि आपण एक चांगल्या प्रकारे इथपर्यंत मजल मारलेली आहे. हे भारतस्थ पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचं श्रेय पण कोणाला देणार, काय सांगाल? सर्वप्रथम या पुरस्काराचं श्रेय माझे आईवडील, माझे श्री सद्गुरू व माझी पत्नी, माझे नातेवाईक आणि माझ्या समाजातील सर्व व्यक्ती आणि मुक्ताईनगरमधील वासियांना आणि विद्यार्थ्यांना हा पुरस्कार मी इथं समर्पित करीत आहे. हे होते मंगेश जगन्नाथ निळे सर आणि ते क्लासेस वगैरे चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांचे प्रसिद्ध असे क्लासेस या मुक्ताईमध्ये नगरमध्ये चांगल्या प्रसिद्ध असे क्लासेस आहेत आणि मुलांना ते सेवा देण्याचं काम करतात आणि एक चांगल्या प्रकारे आंतरिक तळमळ त्यांच्यामध्ये आहे. पुरस्कार हा प्रेरणादायी असतो आणि आंतरिक कलागुणांना वाव मिळण्यासाठी पुरस्कार हा महत्त्वाचा असतो. त्यांना एक इन्स्पायर एज्युकेटर्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची कमान असावी, उडत्या पाखराला परतीची कमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची कमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी निळे सरांनी मारलेली आहे. यशाचं गौरी शंकर गाठलेला आहे. पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24.